रिसोड इथं जागतिक चहा दिवसाचं आयोजन। आजच्या आधुनिक युगातील लोकांनी मान्य केलेलं महत्त्वाचं पेय म्हणजे चहा होय। मे महिन्यामध्ये चहाचे उत्पादन सर्वाधिक होते, म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 मे हा जागतिक चहा दिन म्हणून घोषित केला गेला। आप्तस्वकीयांमधील प्रेम द्विगुणित करण्याकरता चहा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हे तेवढंच खरं। त्यामुळे कमी साखर व मर्यादित स्वरूपात सेवन केलेला चहा मानसिकदृष्ट्या हितकारक आहे असं म्हणणं वावगं होणार नाही, असं मत पर्यावरणप्रेमी गजानन मुलंगे यांनी स्वतःच्या घरी आयोजित केलेल्या जागतिक चहा दिन कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले। कार्यक्रमाकरता विजय देशपांडे, नायब तहसीलदार रिसोड, मयूर नकवाल, स्वप्नील इरतकर, सागर डांगे, सदस्य नगर परिषद रिसोड, शरद टेमधरे, प्राचार्य श्री शिवाजी विद्यालय मोप प्रामुख्याने उपस्थित होते। एकत्रित चहा घेताना अनेक समस्यांचं निराकरण जरी होत असलं तरी आपण चहा स्थलांतरित करताना प्लास्टिक पिशवी तसेच चहा पिताना कागदी कपांचा वापर करून दुर्धर आजारांना निमंत्रण देत एक नव्हे तर अनेक नवीन समस्या निर्माण करत आहोत, हे कितपत योग्य आहे? कागदी कपाला कडक व टिकाऊपणा आणण्याकरता BPA अर्थात बिस्फेनॉल ए नामक रसायनाचा उपयोग केला जातो। सदरहू कपामध्ये चहा गरम ओतल्यास त्यामध्ये BPA रसायन विरघळून चहासोबत शरीरामध्ये शिरकाव करते आणि कळत नकळत आपण कर्करोगासारख्या आजाराला बळी पडतो, यातील मात्र शंका नाही। याशिवाय वापरून भिरकावलेल्या चिकट कागदी कपामुळे जागोजागी निर्माण होणाऱ्या दुर्गंधीयुक्त ढिगाकडे दुर्लक्ष करून कसे भागणार? चहा घ्या, पण चिनी मातीच्या किंवा काचेच्या कपामध्येच घ्या, असा विनंती वजा आग्रह यावेळी उपस्थितांना करण्यात आला। आमचं ठरलं, आपणही ठरवा आणि रोगमुक्त व भयमुक्त जीवन जगा, असा मोलाचा संदेश कार्यक्रमाची सांगता करून देण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीकर्ता मदन चौधरी, श्रावणी बर्डे, दिया बर्डे, कावेरी मुलंगे, लक्ष्मी मुलंगे, माधवी मुलंगे, अरुणा थोरात, मंदा थोरात, नंदा गांजरे इत्यादींनी मोलाचं सहकार्य केलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत थोरात तर आभार राजेश्वर मुलंगे यांनी मानले।